मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण इंदिरा गांधी अपंग निवृत्ती पेन्शन योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते, या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज करायला तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। मित्रांनो, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती पेन्शन योजना केंद्र सरकारने 2009 साली सुरू केली होती। या योजनेअंतर्गत जे अपंग बांधव आहेत देशातील त्यांना महिन्याला 300 ते 500 रुपये पर्यंतचं आर्थिक सहाय्य मिळत असतं। परंतु आता महागाईची बाब लक्षात घेता केंद्र सरकारने ही जी आर्थिक सहाय्य रक्कम आहे ही वाढवणार आहेत की नाही याच्यावरही आपण या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत। काही वृत्तपत्रांच्या आणि माध्यमांच्या माहितीनुसार केंद्र सरकार याची जी राशी आहे ती वाढवणार आहे, परंतु कधी वाढवणार आहे हेही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। मित्रांनो, तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व योजना फेब्रुवारी 2009 रोजी केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली ग्रामीण विकास मंत्रालयाने आपल्या देशातील अपंगांना आधार देण्यासाठी सुरू केली होती। राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेली ही योजना अपंग व्यक्तींना त्यांच्या जीवनात समृद्धीसाठी मासिक पेन्शन प्रदान करते। कोणतीही दिव्यांग व्यक्ती ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि 80%हून अधिक दारिद्र्य रेषे संबंधित असलेले अपंग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकता। मित्रांनो, तर या योजनेअंतर्गत कोणता फायदा अपंग व्यक्तींना मिळत असतो, तर ज्यांचं वय 18 ते 79 वर्षे वयोगटातील दिव्यांग जणांना दरमहा 300 रुपये पेन्शन दिली जाते आणि 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयांच्या व्यक्तींना 500 रुपये दरमहा पेन्शन दिली जाते। मित्रांनो, काही वृत्तपत्रांच्या मते आता ही जी रक्कम आहे ही वाढवण्यात येणार आहे। 1500 ते 2000 रुपये प्रति महिना ही रक्कम आता दिली जाणार आहे, अशा काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून मध्ये न्यूज आल्या होत्या। मित्रांनो, आता केंद्र सरकार कधी या पेन्शनची रक्कम वाढवते ते आपण बघणारच आहोत आणि जरी तशी अपडेट येईल तर आपण आपल्या चॅनलवर अपडेट देखील लगेच घेऊन येणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, आता या योजनेसाठी जरी पात्रता घ्यायची असेल तर अपंग व्यक्तीकडे कोणती पात्रता हवी असणं गरजेचं आहे, तर अपंग व्यक्तीचं वय हे 18 ते 79 वर्षा दरम्यान असणं गरजेचं आहे। त्यानंतर अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा, अर्जदार हा शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अक्षम व्यक्ती असावा, अर्जदाराचे अपंगत्व 80% पेक्षा जास्त असावे। या योजनेसाठी बोने देखील पात्र आहेत। अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असावा। मित्रांनो, आता या योजनेला जरी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकतात आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला अर्ज करण्याच्या वेळेस, तर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला BPL कार्ड लागेल, आधार कार्ड लागेल, त्यानंतर वयाचा पुरावा, वयासाठी तुम्ही जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेच्या प्रमाणपत्रावर अवलंबून असू शकते, त्यांच्या अनुपस्थितीत सिद्धपत्रिका आणि EPICचा विचार केला जाऊ शकतो। कोणतेही वैध दस्तावेज नसल्याने कोणत्याही सरकारी रुग्णालयाच्या कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याला वय प्रमाणपत्र जारी करण्याचे अधिकृत केली जाऊ शकते। मित्रांनो, तुमच्याकडे प्रॉपर जरी वयाचा पुरावा नसेल तर तुम्ही जे मेडिकल ऑफिसर असतील, जे डॉक्टर असतील त्यांच्याकडून तुम्ही वयाचा दाखला घेऊ शकतात। त्यानंतर अपंगत्व प्रमाणपत्र मुख्य वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजे 80% त्याहून अधिक स्वीकारले जाणार आहेत। त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्याच्या वेळेस लागणार आहे। मित्रांनो, आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याला तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकतात, तर अर्ज करण्यासाठी 2 पद्धती आहेत। एक तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आणि दुसरं तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। मी दोन्ही पद्धतीने अर्ज तुम्ही कशा करू शकतात हे तुम्हाला मी सांगणार आहे। मित्रांनो, प्रथम पाहूया ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकतात। ऑनलाईन पद्धतीने जरी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये उमंग ॲप डाउनलोड करावं लागेल, ज्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली। उमंग ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करावं लागेल। एकदा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं सर्च करायचं आहे NSAP, हे शोधल्यानंतर तुम्हाला तिथं अर्ज उघडेल आणि तो अर्जामध्ये संपूर्ण विचारलेली माहिती तुम्हाला न चुकता भरायची। माहिती भरल्यानंतर तुम्हाला तिथं फोटो अपलोड करावा लागेल।
फोटो अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. फायनली तुमचा अर्ज जो आहे तो इंदिरा गांधी अपंगत्व पेन्शन योजनेसाठी सबमिट झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक SMS येईल ज्यात तुमचा ॲप्लिकेशन नंबर असणार आहे. आता तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात, तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला पहिले या फॉर्मची प्रिंट घ्यावा लागेल. तुमच्या जवळच्या तहसील डिस्ट्रिक्टच्या झेरॉक्स सेंटरवरून तुम्ही या फॉर्मची प्रिंट घेऊन घ्या किंवा मी या फॉर्मची PDF स्वरूपात फॉर्मॅट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथेही तुम्ही डाउनलोड करू शकतात. त्यानंतर पात्रतेनुसार व्यक्ती पूर्णतः भरलेले अर्ज ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, ब्लॉक कार्यालय आणि शहरी भागातील नगरपालिका, नगर परिषद यांना तुम्हाला तो अर्ज सबमिट करायचा आहे मित्रांनो. अर्जाची प्रिंट काढल्यानंतर त्याच्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा. त्यानंतर जेवढे डॉक्युमेंट मी सांगितले त्या डॉक्युमेंटच्या एक प्रत या फॉर्मला जोडा. हा फॉर्मला डॉक्युमेंटची प्रत जोडल्यानंतर हा फॉर्म तुमच्या ग्रामसेवक किंवा तुमच्या ग्रामपंचायत समिती कार्यालयामध्ये तुम्ही हा फॉर्म जमा करू शकतात संबंधित विभागाकडे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि महिन्याला आर्थिक सहाय्य मिळवू शकतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त अपंग बांधवांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण राज्यातील आणि केंद्रातील योजनांच्या माहितीसाठी आपलं पेज देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.